नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस यामधील प्रॅक्टिस सेट 26 आता आपण सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट 26 कंप्लीट द टेबल बिलो। या टेबलमध्ये इंडायसेस, बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन आणि व्हॅल्यू असे कॉलम केलेले आहेत। यातील पहिलं उदाहरण सोडवून दिलेलं आहे ते आपण समजावून घेऊया आणि मग पुढील टेबल आपण सोडवू। यामध्ये इंडायसेस दिलेला आहे, त्याचं वाचन कसं करतात ते पहा। 3⁴ या इंडायसेस मध्ये बेस आहे 3। जी तळाला असलेली संख्या आहे तो असतो बेस, म्हणून यामध्ये बेस आहे 3 आणि त्याच्या डोक्यावर थोडीशी क्रॉस असलेली जी संख्या आहे ती संख्या म्हणजे त्या इंडायसेस मधील इंडेक्स असतो। म्हणजेच या इंडायसेस मध्ये 3 हा बेस आहे आणि 4 हा इंडेक्स आहे। याचा अर्थ असा होतो की 3 चा आपल्याला 4 वेळा गुणाकार करायचा आहे, म्हणून आपण 3 ही संख्या 4 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये लिहिली। याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते। 3 3 जा 9, 9 3 जा 27 आणि 27 3 जा 81। अशा प्रकारे यांचा गुणाकार केला की आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते। आता पुढची जी संख्या आहे त्याचं वाचन कसं करायचं। 16⁻3। मग यामध्ये बेस कोणता आहे, तर खाली तळाला असलेली जी संख्या आहे ती या इंडायसेसचा बेस आहे, म्हणजे यामध्ये बेस असणार आहे 16, इंडेक्स असणार आहे 3। मग ही संख्या आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे। या ठिकाणी 16 ची पॉवर आहे 3, याला पॉवर असं देखील म्हणतात। त्यामुळे 16 चा आपल्याला इथे 3 वेळा गुणाकार करायचा आहे, म्हणून 16 ही संख्या 3 वेळा आपण गुणाकार स्वरूपामध्ये लिहिली। यांचा आपण गुणाकार केला की आपल्याला त्यांची व्हॅल्यू मिळेल। गुणाकार आपण करूया इथे वरती। 16 × 16 = 256। 16 आणि 16 चा गुणाकार आला 256। अजून एकदा पुढे 16 आहेत, म्हणून 256 ला आपण पुन्हा 16 ने गुणलं, त्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू मिळते 4096। ही या इंडायसेसची व्हॅल्यू आहे। पुढील उदाहरणामध्ये इंडायसेस दिलेला नाही, परंतु त्याचा बेस आणि इंडेक्स दिलेला आहे। बेस आहे -8 आणि इंडेक्स आहे 2। ही संख्या आपल्याला इथे लिहायची आहे। याचा बेस असणार आहे -8 आणि इंडेक्स असणार आहे 2। तर अशा प्रकारे ही संख्या इथे लिहायची आहे। पुढे ही संख्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे। या संख्येची पॉवर आहे 2, त्यामुळे आपण -8 चा आपण 2 वेळा गुणाकार करू। -8 × -8 याची व्हॅल्यू येईल 8 8 जा 64 आणि मायनस मायनस चिन्ह याचं प्लस होणार। मल्टिप्लिकेशन मध्ये जर दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह असतं। चौथ्या उदाहरणामध्ये मल्टिप्लिकेशनचं स्वरूप दिलेलं आहे। 3/7 या संख्येचा इथे 4 वेळा गुणाकार केलेला आहे, म्हणून या संख्येमध्ये बेस असणार आहे 3/7 आणि 3/7 ही संख्या 4 वेळा मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहिलेली आहे, त्यामुळे त्या संख्येचा इंडेक्स असणार आहे 4। 3/7⁴ यामध्ये बेस आहे 3/7 आणि इंडेक्स आहे 4। त्याची व्हॅल्यू अगोदरच इथे दिलेली आहे 81/2401। पाचवं उदाहरण -13⁻4। या संख्येमध्ये बेस आहे -13 आणि त्याचा इंडेक्स आहे 4। -13 या संख्येचा आपल्याला 4 वेळा गुणाकार करायचा आहे, कारण त्या संख्येचा इंडेक्स 4 आहे। -13 ही संख्या आपण 4 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिली। गुणाकार करायला सोपा जावा म्हणून आपण याचे 2 गट करूया। पहिल्या 2 संख्यांचा एक गट केला आणि दुसऱ्या 2 संख्यांचा एक गट केला। आता आपण यांचा गुणाकार करू। -13 × -13 = 169। पहिल्या गटाचा गुणाकार आला 169। पुढच्या गटामध्ये देखील त्याच संख्या आहेत, म्हणून तिथे देखील गुणाकार येतो 169। आता पुढे 169 × 169 यांचा आपण गुणाकार स्वतंत्र स्वरूपामध्ये करून पाहिला तर तो गुणाकार येतो 28,561। म्हणून
या इंडायसेसची व्हॅल्यू आहे 28,561. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. फाइंड द व्हॅल्यू. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 2^10. या इंडायसेसची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. व्हॅल्यू शोधत असताना याची पॉवर 10 आहे, त्यामुळे 2 ही संख्या आपण 10 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिणार आहे. आता या ठिकाणी गुणाकार करायला सोपा जावा म्हणून आपण यांची 2 गट करू. 5-5 संख्यांची 2 गट करू. हा पहिला गट केला, त्यानंतर पुढे हा दुसरा गट. पहिल्या गटामध्ये असलेल्या संख्यांचा आपण गुणाकार करूया. 2×2 = 4, 4×2 = 8, 8×2 = 16 आणि 16×2 = 32. पहिल्या गटामध्ये गुणाकार येतो 32 आणि दुसऱ्या गटामध्ये देखील गुणाकार येतो 32. आता आपण 32 × 32 यांचं मल्टिप्लिकेशन करू. 32 × 32 = 1024. त्यामुळे 2^10 याची व्हॅल्यू आहे 1024. दुसरं उदाहरण आहे 5^3. त्यामुळे या संख्येमध्ये आपल्याला 5चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. 5 ही संख्या 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिली. आता आपण गुणाकार करूया. 5×5 = 25, 25×5 = 125. म्हणून 5^3 याची व्हॅल्यू आहे 125. तिसरं उदाहरण पहा. -7^4. -7 ही संख्या आपण 4 वेळा मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये लिहूया. गुणाकार करण्यास सोपा जावा म्हणून याची देखील आपण 2 गट करू. 2 संख्यांचा पहिला गट केला आणि पुढील 2 संख्यांचा दुसरा गट. 7×7 = 49 आणि दुसऱ्या गटामध्ये देखील 7×7 = 49. या ठिकाणी दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे. आता 49 × 49 यांचं मल्टिप्लिकेशन करू. 49 × 49 = 2401. म्हणून -7^4 याची व्हॅल्यू आहे 2401. चौथं उदाहरण पाहू. -6^3. -6 ही संख्या आपल्याला 3 वेळा मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहायची आहे. पहिल्या 2 संख्यांचा आपण एक गट करूया. -6 × -6. दोन्ही संख्यांना मायनस चिन्ह आहे, त्यामुळे त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येणार आहे. 6×6 = 36. पुढे अजून एकदा -6 आहे, म्हणून 36 × -6 = -216. येथे मात्र उत्तराला मायनस चिन्ह आलेलं आहे, कारण या गुणाकारामध्ये एका संख्येला प्लस चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला मायनस चिन्ह आहे. पाचवं उदाहरण पाहूया. द क्यूब ऑफ 9 किंवा 9^3. 9 ही संख्या आपल्याला 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे. पहिल्या 2 संख्यांचा आपण गट केला. 9×9 = 81. त्यानंतर त्याला पुढील 9 ने आपण मल्टिप्लाय केलं. 81 × 9 = 729. 9^3 = 729. पुढील उदाहरण पहा. 8^1. मुलांनो, इथे एक नियम लक्षात घ्या. द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते. मग या संख्येचा इथे पहिला घात आहे, याचा इंडेक्स 1 आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू देखील तीच संख्या असणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल? 8. 8^1 = 8. सातवं उदाहरण सोडवूया. 4/5^3. 4/5 या संख्येचा आपल्याला 3 वेळा गुणाकार करायचा आहे, म्हणून आपण ही 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिली. सुरुवातीला आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करू. 4×4 = 16, 16×4 = 64. आता आपण डेनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करूया. 5×5 = 25, 25×5 = 125. त्यामुळे 4/5^3 याची व्हॅल्यू आहे 64/125. या प्रॅक्टिस सेटमधील हे शेवटचं उदाहरण आहे. -1/2^4. -1/2
ही संख्या आपण 4 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहूया। गुणाकार करण्यासाठी याची देखील आपण 2 गट करू। 2 संख्यांची 2 गट केले। पहिल्या गटामध्ये 1 1 जा 1 आणि डिनोमिनेटर 2 2 जा 4। दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर असणार आहे पॉझिटिव्ह। पहिल्या गटामध्ये उत्तर आलेलं आहे 1/4 आणि दुसऱ्या गटामध्ये देखील 1/4। आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू। 1 1 जा 1, डिनोमिनेटर 4 आहे म्हणून 4 4 जा 16, -1/2 रेज टू 4 इज इक्वल टू 1/16। मुलांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 26 सोडवून झालेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवणार आहोत। धन्यवाद।